डायमेन्शन्स या टॉपिक मध्ये आपण हाऊ टू फाइंड डायमेन्शन्स ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटीज, दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स कसे फाइंड करायचे हे आपण शिकलेलो आहे. आज आपण शिकणार आहोत व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. डायमेन्शन्स कसे फाइंड करायचे हे आपण शिकलेलो आहेच, पण ते डायमेन्शन्स का फाइंड करायचे आणि त्याचं तुम्हाला काय ॲप्लिकेशन, काय तुम्हाला यूज, काय त्याचा काय गरज, काय डायमेन्शन्स फाइंड करायची. फक्त मार्क भेटवण्यासाठी असतं का? नाही, काहीतरी आयुष्यात किंवा कुठेतरी कॉन्सेप्ट शिकण्यासाठी डायमेन्शनची गरज असेल. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज युजेस ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस ऑर ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. आता बिफोर स्टार्टिंग द ॲप्लिकेशन्स एक बेसिक गोष्ट मला हे सांगा, नवीन लोक आहेत. ओके, डायमेन्शन्स काढण्यासाठी व्हॉट वी नीड अ फंडामेंटल क्वांटिटी ऑफ फंडामेंटल युनिट्स. ओके, लक्ष द्या, जेव्हा जेव्हा डायमेन्शनचा संबंध येईल तेव्हा फंडामेंटल हा वर्ड येतो. ठीक आहे. आता मला हे सांगा, इथे लिहिताय मी फंडामेंटल क्वांटिटी. लक्ष द्या, फंडामेंटल क्वांटिटी आणि त्यानंतर लिहिता बाळांनो फंडामेंटल. लक्ष द्या, फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल क्वांटिटी आणि फंडामेंटल काय? युनिट्स. प्लीज टेल मी हाऊ मेनी फंडामेंटल क्वांटिटीज आर देअर अँड हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देअर? 7. करेक्ट आहे. कुठल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत बोला? कम ऑन. हां, फर्स्ट कुठली आहे बोला? लेंथ. व्हॉट्स द यूनिट ऑफ लेंथ? सिंबल कैपिटल M की स्मॉल m? Why small m? It is not a person's name. Okay, second, you can say mass. Please tell me the unit of mass. Kilogram, kg. What's the symbol of kg? Capital Kg ki small kg? Small kg. Very good. Why small kg? Because it is not a person's name. Okay, next. बाळांनो, थर्ड क्वांटिटी कुठली आहे बोला? टाइम. व्हॉट्स द यूनिट ऑफ टाइम? सेकंड. बोला कैपिटल एस और स्मॉल एस? स्मॉल एस. ओके, 11th स्टैंडर्ड. हाँ हाँ, टाइम. व्हाट्स द यूनिट ऑफ टाइम? सेकंड्स. सेकंड्स म्हणजे काय? कैपिटल एस की स्मॉल एस? स्मॉल एस. वाय स्मॉल एस? अदर दॅन पर्सन नेम. इज दॅट क्लिअर? जर का पर्सन नेम असेल तर सिम्बॉल काय असतात बोला? कॅपिटल. सगळ्यांनी लक्ष द्या, नवीन लोकांनी. हां, फोर्थ. नेक्स्ट, लेट्स से करंट. प्लीज टेल मी द यूनिट ऑफ करंट. कम ऑन. एम्पियर. Which is denoted by A or capital A? Why capital A? Because ampere was a person. Okay, लक्षात ठेवा. सिम्बॉल लिहित असताना जर का पर्सन नेम असेल तर इट शुड बी अ कॅपिटल, and if it is not a person name it should be a small alphabet. Okay, next, fifth. Amount of substance. काय बोलू मी सांगा? Amount of substance. बोला, amount of substance युनिट काय असतं? मोल. What is symbol? MOL, मोल. Okay, sixth one. You can say intensity. काय असतं? Intensity. Please tell me the unit of intensity. Candela, capital CD. Okay, and last one काय असतं? 7. Temperature. काय असतं? Please tell me the unit of temperature. Kelvin. And Kelvin was a person. त्यामुळे त्याचा सिम्बॉल कॅपिटल K की स्मॉल K? कॅपिटल K. Is that clear? Yes. सो बाळांनो, पुन्हा एकदा विचारतो, डायमेन्शन्स काढण्यासाठी व्हॉट वी नीड अ फंडामेंटल क्वांटिटी ऑफ फंडामेंटल युनिट्स. हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देअर? 7. चला बोला, कुठल्या आहेत फंडामेंटल युनिट? कम ऑन. मीटर, किलोग्राम, सेकंड, एम्पियर, मोल, कॅन्डेला, केल्विन. आपण 20 to 25 क्वांटिटीचे डायमेन्शन्स फाइंड केले मागच्या लेक्चर्स मध्ये, बरोबर आहे? ओके, आता आपण घेणार आहोत व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. डायमेन्शन ॲनालिसिसचे ॲप्लिकेशन्स काय? तर लक्ष द्या, ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. बेसिकली बाळांनो, डायमेन्शन ॲनालिसिसचे 3 ॲप्लिकेशन्स आहे. त्यातलं फर्स्ट ॲप्लिकेशन घेणार मी, टू फाइंड. लक्ष द्या, फर्स्ट ॲप्लिकेशन काय? टू फाइंड करेक्टनेस. टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. ऑफ अ गिवन, बोला, फिजिकल इक्वेशन. टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी यू यूज द डायमेन्शन ॲनालिसिस. मग हाऊ टू चेक? तर असं म्हणतात बाळांनो, लक्षात ठेवा, लक्ष द्या. इफ डायमेन्शन्स, थोडं लक्ष द्या बरोबर, इफ डायमेन्शन्स ऑफ ऑल क्वांटिटीज, बघा मी काय म्हणताय, if the dimensions of all quantities appearing in the equation appearing in the equation
काय वाचा, काय दिलाय बोला. हा, इफ डायमेन्शन्स ऑफ ऑल क्वांटिटीज अपिअरिंग इन द इक्वेशन आर सेम or you can say identical, then that equation is said to be dimensionally correct. काय बोलू मी सांगा, dimensionally correct. एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट कसं असतं, तर एखादं इक्वेशन दिलं आहे तुम्हाला, त्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय यायला हवे, सेम. याचं एखादं बघा, इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द क्वांटिटीज और यू कॅन से डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स लिहिलं तरी चालते. ऑल द टर्म्स, डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स अपिअरिंग इन द इक्वेशन. एखाद्या इक्वेशन मधल्या सगळ्या टर्म्सचे डायमेन्शन्स काय असतील, सेम असतील, आयडेंटिकल असतील, देन दॅट इक्वेशन इज सेड टू बी डायमेन्शनली करेक्ट. ओके, दिस इज द फर्स्ट अप्लिकेशन. याची मी आता एक्झाम्पल घेतो, म्हणजे एक्सप्लेन करतो कसं काय करेक्ट आहे. बघा, फर्स्ट बाळांनो, इट माइट बी, तुम्हाला माहित असेल कदाचित, बघा v इज इक्वल्स टू u प्लस at. बघितलं आहे का रे कधी, आय थिंक न्यूटनचं इक्वेशन आहे. सांगा v म्हणजे काय असतं, वेलॉसिटी की फायनल वेलॉसिटी, u म्हणजे काय, वेलॉसिटी की इनिशियल वेलॉसिटी, a म्हणजे काय असतं, आणि t म्हणजे काय असतं बोला, टाइम. ओके, तुम्हाला चेक करायचं आहे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही. आता न्यूटननी दिलेला आहे, आपण पाठ केलेला आहे, त्यात आपण न्यूमेरिकलमध्ये व्हॅल्यू टाकले आणि आन्सर सुद्धा काढले, पण कुणी प्रूफ करून दिलं नाही की हे इक्वेशन कसं आलं आहे. तर डायमेन्शन ॲनालिसिस प्रूफ करून दाखवतं हे इक्वेशन करेक्ट आहे की रॉंग आहे. ओके, काय करायचं, त्या इक्वेशनमधल्या सगळ्या टर्मचे डायमेन्शन्स काढायचे. प्लीज टेल मी हाऊ मेनी टर्म्स आर देअर इन दिस इक्वेशन. या इक्वेशनमध्ये किती टर्म्स आहेत बोला, फर्स्ट, सेकंड, आणि ही एकच टर्म आहे बाळांनो, थर्ड. प्रॉडक्ट जेव्हा असतो तेव्हा दोन टर्म वेगळ्या होत नाही, ती एकच टर्म राहते. हां, दोघांच्या मधात ॲडिशन असेल किंवा दोघांच्या मधात सबस्ट्रॅक्शन असेल तर त्या किती टर्म्स असतात सांगा, दोन सेपरेट टर्म्स असतात. सांगा बरं टोटल टर्म्स किती आहे सांगा, 1, 2 and 3. चला मग आता प्रत्येकाचे डायमेन्शन्स घ्या. चला बोला, फर्स्ट v म्हणजे काय असतं, वेलॉसिटी की फायनल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी. आता बाळांनो, फायनल वेलॉसिटी जेव्हा तुम्ही म्हणता, सगळ्यांना माहिती आहे मला डायमेन्शन्स काढायचे आहे. डायमेन्शन्स काढण्यासाठी व्हॉट वी नीड अ फंडामेंटल क्वांटिटी ऑफ फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्स, हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देअर, 7. कुठल्या आहेत बोला, तसे डोळ्यासमोर आहेत हे. पुन्हा एकदा मनाने लक्षात ठेवा रे बाळांनो, किती वेळ बघणार तुम्ही. हां बोला, कुठल्या आहेत, मीटर, किलोग्राम, सेकंड, एम्पियर, मोल, कॅन्डेला, केल्विन. आता त्यातला फार तर फार मोल आणि कॅन्डेला यूज सुद्धा होत नाही कुठं. आता ॲटलिस्ट 5 तरी लक्षात राहिलेच पाहिजे आपल्या. बोला कमान. हां, मीटर, सेकंड, मीटर, किलोग्राम, सेकंड, एम्पियर, केल्विन. बस प्लीज एवढं लक्षात राहू शकतं. ओके, चला बोला. आता नेहमी मी स्लाइड्स मागे घेणार नाही. ओके, चला. वेलॉसिटी बाळांनो, सगळ्यांना माहिती आहे वेलॉसिटीचं युनिट काय असतं. बोला, व्हॉट इज द युनिट ऑफ वेलॉसिटी, कमॉन. मीटर पर सेकंड. म्हणजे मीटरची पॉवर 1, सेकंडची पॉवर किती असतं, 1. सो गाईज, मीटरची पॉवर 1 आणि सेकंडची पॉवर 1 असते की -1. सगळ्यांना माहिती आहे डायमेन्शन्स काढण्यासाठी आपण एका लाईनमध्ये घेतो. डिनॉमिनेटरची टर्म जेव्हा वर येते तेव्हा तिचा रेसिप्रोकल होतो. काय होतो, पॉझिटिव्ह पॉवर निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह होईल. सो पॉझिटिव्ह गेट्स कन्वर्टेड इंटू निगेटिव्ह. व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ फायनल वेलॉसिटी, कमॉन. डायमेन्शन्स काय असतं सांगा, एम की MLT, MLT. कमॉन. एम म्हणजे कोण असतं, व्हॉट्स युनिट ऑफ मास, इज देअर एनी kg, नो kg. टी म्हणजे एल म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ, व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ, मीटर. मीटरची पॉवर किती आहे, 1. ओके, लक्षात ठेवा. टी म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ टाइम, सेकंडची पॉवर किती आहे, -1. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. जे स्टुडंट्स आज फर्स्ट टाइम बसताय, थोडं त्रास होईल डोक्याला. प्रयत्न करा समजून घ्यायचा, गिव अप करू नका. समजलाय की नाही, समजून घ्यायचा प्रयत्न करा. पूर्ण लेक्चरमध्ये तुम्हाला 20% जरी समजलं तरी जिंकले तुम्ही. आणि जे स्टुडंट पहिलेपासून बसताय त्यांना 100% समजायला पाहिजे. समजलाय की नाही. हां, चालेल. वेलॉसिटी. आता नेक्स्ट टर्म कुठली आहे बोला, यू. सांगा, यू म्हणजे वेलॉसिटी आहे की इनिशियल वेलॉसिटी आहे, बोला. इनिशियल वेलॉसिटी. व्हेरी गुड, इनिशियल वेलॉसिटी. ओके, सो गाईज, इनिशियल वेलॉसिटी. आता मला हे सांगा, डायमेन्शन्स काढण्यासाठी मला फंडामेंटल युनिट हवा आहे. मग सांगा वेलॉसिटीचं युनिट काय असतं बाळांनो. फायनल वेलॉसिटी असू द्या वा इनिशियल वेलॉसिटी असू द्या, वेलॉसिटी असते. मग जर का तिचं युनिट मीटर पर सेकंड असेल तर त्याचं सुद्धा युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंडच असणार आहे. सो युनिट असणार आहे मीटर पर सेकंड. येस, म्हणजे मीटरची पॉवर किती असतं, 1. सेकंडची पॉवर किती असतं, 1. मीटरची पॉवर किती असतं, 1. आणि सेकंडची पॉवर किती असतं, -1. ओके, सो गाईज, व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ इनिशियल वेलॉसिटी यू. ए बाळा, इकडे 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 इकडे
एक तर मागे बस सगळ्यात, चल मागे जा. हां ओके, व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड. मला एका लाईननी पाहिजे म्हणून मी ते -1 केलं, रेसिप्रोकल केला त्याचा. आणि चला बोला व्हॉट आर डायमेन्शन्स, एम की MLT, MLT. कम ऑन, एम म्हणजे मास. व्हॉट्स युनिट ऑफ मास, इज देयर एनी kg, नो, त्यामुळे 0. एल म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ, मीटरची पॉवर किती आहे 1. अरे वा छान. टी म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ टाइम, सांगा सेकंडची पॉवर किती आहे. सो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ इनिशियल वेलोसिटी, कम ऑन. m0 l1 t -1. कम ऑन. हे झाले दुसऱ्या टर्मचे डायमेन्शन्स. ओके, व्ही झाला, यू झाला. आता काय राहिलं, ए की एटी. ए आणि टी ह्या दोन वेगळ्या टर्म आहे की एकच टर्म आहे, एक प्रॉडक्टमध्ये वेगवेगळ्या टर्म्स असतात. सो यू कॅन से ए इंटू टी, ही एकच टर्म आहे माझ्यासाठी. सो ए फॉर ॲक्सलरेशन अँड टी फॉर, सो व्हॉट वी नीड, युनिट ऑर फंडामेंटल युनिट. हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देअर, मला कुठले तरी 5 सांगा. मीटर, किलोग्राम, सेकंड, एम्पियर, केल्विन. बस जमते त्याच्यावर, ते कॅन्डेलन वगैरे नाही लक्षात राहील तर चालेल. चला बोला. ओके, आपण एवढी प्रॅक्टिस केली आहे याची. ॲक्सलरेशनचं युनिट पाठच व्हायला पाहिजे. बोला ॲक्सलरेशनचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. जे लोक डेली बसतात त्यांच्या पाठच व्हायला पाहिजे. मीटर पर किती असतं, सेकंड स्क्वेअर. अँड टी म्हणजे टाइम, टाइमचं युनिट काय असतं, सेकंड. व्हेरी सिम्पल. 1 सेकंड एका सेकंड सोबत कॅन्सल, 1 सेकंड एका सेकंड सोबत कॅन्सल. तर काय राहिलं सांगा, मीटर की मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. व्हेरी गुड. म्हणजे बाळांनो मला हे सांगा, मीटरची पॉवर किती असतं बोला 1, आणि सेकंडची पॉवर किती असतं 1. सो मीटरची पॉवर 1 आणि सेकंडची पॉवर -1. ओके, सो व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ एटी. बोला एटीचे डायमेन्शन्स काय असतात, बोला. हां काय असतं, MLT. एम म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ मास, kgची पॉवर. एल म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ ची पॉवर. टी म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ टाइम ची पॉवर. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर किती 3. इज दॅट क्लिअर, येस. अरे ओके नाही, मग सांगा इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 2 चे डायमेन्शन्स बघा, इक्वेशन 3 चे डायमेन्शन्स बघा. आहेत का सेम, आहेत का. म्हणजे एखाद्या इक्वेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय सांगा, सेम. अँड जर का डायमेन्शन सेम असेल तर दॅट इक्वेशन इज सेट टू बी करेक्ट की डायमेन्शनली करेक्ट, डायमेन्शनली करेक्ट. ओके, सो याचं थोडं एक्सप्लेनेशन प्रॉपर लिहायचं. इथे लिहू शकता बाळांनो, फ्रॉम इक्वेशन 1, लक्ष द्या, फ्रॉम इक्वेशन 1 you can say equation 2 and equation 3. From equation 1, equation 2 and equation 3, dimensions काय म्हणता मी सांगा, dimensions of all the terms, of all the terms, dimensions of all the terms appearing in the equation, appearing in the equation is same. Dimensions of all the terms appearing in the equation are same. सगळ्या टर्मचे डायमेन्शन्स काय सांगा, सेम आहे. आणि जर का डायमेन्शन सेम असेल तर आपण सांगू शकतो बाळांनो, हेन्स ओके गिव्हन इक्वेशन, काय बोलू मी सांगा, गिव्हन इक्वेशन इज करेक्ट की डायमेन्शनली करेक्ट, डायमेन्शनली करेक्ट, डायमेन्शनली करेक्ट. आर यू गेटिंग, येस. ओके, तर आर यू गेटिंग. डायमेन्शन शिकणं ही वेगळी गोष्ट आहे. गेले 2 दिवस झाले आपण डायमेन्शन्स कसे फाइंड करायचे शिकलोय. आता आपण शिकतोय की कशाला फाइंड करायचे, व्हॉट आर ॲप्लिकेशन. तर या जगात जे काही इक्वेशन तयार झाले आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे, ते सगळे इक्वेशन डायमेन्शन अनालिसिसनी प्रूव्ह करून दिलेले आहेत. कुणी प्रूव्ह करून दिले आहेत. आणि जर का एखादे इक्वेशन प्रूव्ह झालं नाही, म्हणजे एखाद्या इक्वेशनमध्ये जर का 10 टर्म्स येत असेल आणि 10 टर्मचे डायमेन्शन्स सेम नसतील, म्हणजे कुठल्या एकाही टर्मचे डायमेन्शन्स वेगळे असतील, तरी ते डायमेन्शन अनालिसिसच्या कॉन्सेप्टनुसार दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे की रॉंग आहे, रॉंग आहे. करेक्ट आहे की नाही. ओके, हे झालं फर्स्ट ॲप्लिकेशन. चला पहिलं ॲप्लिकेशनचं फर्स्ट एक्झाम्पल घेतलं मी. चला फर्स्ट ॲप्लिकेशनचं मी सेकंड एक्झाम्पल घेतो अजून एखादं तुमच्यासाठी. बोला. हां, v² इक्वल्स टू u² प्लस किती असतं बोला, टॉईस की टॉईस एस, टॉईस एस. शिकल्यासारखं वाटतंय, एस ऑर नो, येस. चला करा. हाऊ मेनी टर्म्स आर देअर. चला बोला फर्स्ट टर्म कुठली आहे, v², सेकंड वन u² अँड थर्ड वन टॉईस एस. व्हेरी गुड. चला लागा मागे लागा. v², v म्हणजे काय असतं बाळांनो, वेलॉसिटी की फायनल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी. सगळ्यांना माहित आहे. शेवटी वेलॉसिटीचं युनिट काय असतं बोला, मीटर की मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. आणि चा काय करायचा बोला, स्क्वेअर. मग आता सांगा बरं, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर म्हणजे किती असतं बोला, मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर, मीटर स्क्वेअर. आणि इट काय असतं, 2 की -2, -2. सो व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी स्क्वेअर. सांगा v² चे डायमेन्शन्स काय असतात, m की MLT,
mlt. सांगा m म्हणजे कोण? व्हॉट्स द रूट ऑफ मास? इज देयर एनी kg? सो मेक अ स्क्वेअर. l म्हणजे कोण? व्हॉट्स द रूट ऑफ लेंथ? ची पॉवर. t म्हणजे कोण? व्हॉट्स द रूट ऑफ टाइम? ची पॉवर. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. ओके, व्हॉट अबाउट सेकंड टर्म? सांगा u की u स्क्वेअर. सगळ्यांना माहिती आहे u म्हणजे कोण आहे? फायनल वेलोसिटी की इनिशियल वेलोसिटी? वेलोसिटीचं युनिट किती असतं? मीटर पर सेकंड. ओके, मग वेलोसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड आणि तुम्हाला दिलाय त्याचा स्क्वेअर. सो गाइज यू सिम्पली कॅन से इट्स अ मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय काय असतं? सेकंड स्क्वेअर. यू कॅन से मीटर स्क्वेअर इंटू किती असतं? सेकंडची पॉवर -2. ओके, अँड व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ यू स्क्वेअर? सांगा यू स्क्वेअरचे डायमेन्शन्स काय असतात? m l t. m म्हणजे कोण? व्हॉट्स द रूट ऑफ मास? सांगा kg आहे का? l म्हणजे कोण? व्हॉट्स द रूट ऑफ लेंथ? ची पॉवर. m म्हणजे कोण? t म्हणजे कोण? व्हॉट्स द रूट ऑफ टाइम? ची पॉवर. इज दॅट क्लिअर? येस. इक्वेशन 2. चालेल. चला थर्ड टर्म बोला कुठली आहे? v स्क्वेअर झाला u स्क्वेअर. बोला ट्वाइस s. इज दॅट क्लिअर? yes or no? yes. सो गाइस थर्ड टर्म इज ट्वाइस s. आता मला हे सांगा, डायमेन्शनल ॲनालिसिस मध्ये 2i कॉन्स्टंट आहे. कोण आहे? आणि कॉन्स्टंटला बिलकुलही महत्व दिलं जात नाही. त्या कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात. डायमेन्शन्स हे फक्त फिजिकल क्वांटिटीला असतात. कोणाला असतात? फिजिकल क्वांटिटी. त्यामुळे 2 ला घेऊ नका. फक्त तुम्ही a × s लिहिलं तरी चालते. आता एवढं मोठं इक्वेशन तुम्ही लहानपणीपासून शिकत आहात. यू नो एव्हरीथिंग. 2 हा 2 आहे. कॉन्स्टंटला महत्व नाही आहे. a म्हणजे कोण असतं? ॲक्सलरेशन. आणि s म्हणजे कोण असतं? डिस्प्लेसमेंट. काय आठवत नसेल तर लिहितो. a म्हणजे असतं ॲक्सिलरेशन. ACCL रेस्ट टू द पॉवर n. ओके, शॉर्ट फॉर्म आहे. आणि s म्हणजे काय असतं? बोला डिस्प्लेसमेंट. या झाल्या फिजिकल क्वांटिटी आणि आपल्याला हवा आहे युनिट. चला बोला ॲक्सिलरेशनचं युनिट किती असतं? मीटर पर. अँड डिस्प्लेसमेंटचं युनिट किती असतं? हो, मीटर. इज दॅट क्लिअर? येस. चला बोला मला हे सांगा, मीटरची पॉवर 1, मीटरची पॉवर 1 अपॉन किती असतं? सेकंड स्क्वेअर. चला बोला रूल्स ऑफ इंडायसेस. दोघांचा बेस काय? जर दोघांचा बेस सेम असेल तर इंडेक्सची. कुठला रूल शिकलो तो आपण माहिती आहे? मॅथमॅटिक्सचा रूल आहे. ओके, जर दोघांचा बेस सेम असेल तर इंडेक्सची काय होतं? मग सांगा बरं, m रेस्ट टू द पॉवर किती होईल? सांगा 1 की 1 + 1? 1 + 1 अपॉन किती असतं? सेकंड की सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथं काय होईल? मीटरची पॉवर 1 + 1 म्हणजे 2 अपॉन किती असतं? सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथं किती असतं? मीटरची पॉवर किती? 2 आणि सेकंडची पॉवर 2 की -2? -2. कारण की मला एका लाईनमध्ये पाहिजे. डिनॉमिनेटरची टर्म जेव्हा जबरदस्तीने वर येते कशी, तेव्हा आपण तिची पॉवर काय करतो सांगा? चेंज. त्याला सायन्सच्या भाषेत काय म्हणतात? रेसिप्रोकल करणे. काय म्हणतात? रेसिप्रोकल करणे. सो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ ट्वाइस s? बोला ट्वाइस s चे डायमेन्शन्स काय झाले? तर बाळांनो तुम्ही लिहू शकता m l t. इज दॅट क्लिअर? बोला m म्हणजे व्हॉट्स द रूट ऑफ मास? बोला नो kg. l म्हणजे व्हॉट्स द रूट ऑफ लेंथ? बोला मीटरची पॉवर किती आहे? 2. येस. हां सांगा t म्हणजे कोण? व्हॉट्स द रूट ऑफ टाइम? सेकंडची पॉवर किती आहे? -2. येस. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 3. आर यू गेटिंग? येस. चला इक्वेशन 1 चे डायमेन्शन्स बघा, इक्वेशन 2 चे डायमेन्शन्स बघा, इक्वेशन 3 चे डायमेन्शन्स बघा. कम ऑन एव्हरीवन. आहेत का? सांगा इक्वेशन 1 चे काय? बोला m0 l2 t -2. इक्वेशन 2 m0 l2 t -2. इक्वेशन 3 m0 l2 t -2. सो इज दॅट क्लिअर? तिघांचे डायमेन्शन्स काय? याचा अर्थ इक्वेशन डायमेन्शनली काय सांगा? करेक्ट आहे. तर बाळांनो तुम्ही एक कन्क्लुजन लिहू शकतात काय? बोला हेच सेम कन्क्लुजन लिहायचं. तर मी लिहित नाही. बोला काय लिहाल कन्क्लुजन तुम्ही सांगा सगळ्यात शेवटचं. कम ऑन एव्हरीवन. 1 इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 dimensions of all the terms appearing in the equations are same. Hence the given equation is dimensionally correct. Got it guys? Yes. इथे तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं आहे. Got it? आपलं कितवं ॲप्लिकेशन सुरू आहे? फर्स्ट. माय मेन ॲप्लिकेशन समजलंय माझं? मेन ॲप्लिकेशन कुठलं आहे? टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन किंवा गिवन फिजिकल इक्वेशन. दिलेलं फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की रॉंग आहे आणि त्याचे मी मग तुमचे एक्झाम्पल्स घेत आहे. ओके, त्याचं फर्स्ट एक्झाम्पल झालं, त्याचं सेकंड एक्झाम्पल घ्या. एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून घेता एवढं समजा. ठीक आहे. आता त्यातलं एखादं थर्ड एक्झाम्पल घ्या. अजून घ्या. न्यूटनचं थर्ड इक्वेशन काय? बोला एक v = u + at आहे, एक v² = किती आहे? बोला u² + ट्वाइस as आहे. अजून एखादं एक्झाम्पल. हां ओके सांगा s = किती असतं? ut + 1/2 at² असतं ना.
प्लीज टेल मी हाउ मेनी टर्म्स आर देयर. बोला फर्स्ट टर्म कुठली आहे, सेकंड वन, व्हेरी गुड, थर्ड वन हाफ एटी स्क्वेअर. जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. चला बोला फर्स्ट टर्म एस. हा एस म्हणजे कोण, डिस्प्लेसमेंट. लिहितो मी इथं थोडं. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. व्हॉट्स द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, कम ऑन एव्हरीवन. डायमेन्शन्स काढण्यासाठी व्हॉट डू वी नीड, युनिट ऑर फंडामेंटल युनिट्स. चला मीटर आहे म्हणजे मीटरची पॉवर किती, ओके. आणि चला बोला व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट, कम ऑन. एम की एम एल टी, एम एल टी. एम म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ मास. हा एल म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ लेन ची पॉवर. टी म्हणजे कोण, कशात, इज देयर इन सेकंड, नो सेकंड. किती येईल सांगा, 0. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. कम ऑन यू टी. हा यू इंटू टी. यू म्हणजे काय असतं, वेलॉसिटी की इनिशियल वेलॉसिटी. वेलॉसिटी कुठली असू द्या, युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंड. टी म्हणजे टाइम, टाइमचं युनिट काय असणार आहे, सेकंड. गाइस सेकंड सेकंड. सो व्हॉट यू हॅव लेफ्ट विथ, सो द पॉवर ऑफ मीटर इज 1. सो व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ यूटी. यूटीचे डायमेन्शन्स काय असतात, बोला एल एम टी. सांगा एल म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ लेन ची पॉवर. एम म्हणजे कोण, व्हॉट्स युनिट ऑफ मास, इज देयर इन केजी. टी म्हणजे कोण, हा हा. सो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ यूटी, कम ऑन. यूटीचे डायमेन्शन्स काय, हा m0 t0. ओके नेक्स्ट थर्ड. इथे किती असतं बोला, 1/2 ए की एटी स्क्वेअर, एटी स्क्वेअर. त्यात 1/2 कोण आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटला चेंज करायचं, कॉन्स्टंटचा काही फरक पडत, तो आहे काय नाही आहे काय. माझ्यासाठी महत्वाचे असतात फिजिकल क्वांटिटी. ए इंटू किती असतं, टी स्क्वेअर. सगळ्यांनी सांगा ए म्हणजे कोण असतं, ॲक्सलरेशन. अँड टी म्हणजे कोण असतं, टाइम. आणि चा स्क्वेअर. सांगा ॲक्सलरेशनचे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, टाइमचे युनिट सेकंड. चा का बरं स्क्वेअर केला, कारण टाइमचा सेकंड आहे पण तिथं टाइमचा स्क्वेअर आहे म्हणून सेकंडचा सुद्धा काय झाला, स्क्वेअर. से यस. ओके सो गाइस सेकंड सेकंड स्क्वेअर. सो व्हॉट यू हॅव लेफ्ट विथ, सो पॉवर ऑफ मीटर इज. So please tell me what are the dimensions of twice 1/2 80 square. Come on. MLT. M म्हणजे कोण, what's the mass, is there any kg, no. L म्हणजे कोण, what's the plane, the power is. T म्हणजे कोण, ते समजतंय का सर, फिजिक्सला डेंजर आहे. हा 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 आहे सगळं त्याच्यात. टी म्हणजे कोण, इज देयर इन सेकंड, दॅट्स वाय 0. चला इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 बघा. कम ऑन एव्हरीवन. सगळ्यांचे आरएचएस बघा आहेत का सेम, सगळ्यांचे आरएचएस बघा आहे का, सेम आहे का. ओके मग कन्क्लुजन काय लिहाल सांगा, तुम्ही लिहिणार ना, सांगा काय कन्क्लुजन लिहिणार, बोला. हां हां हे कन्क्लुजन लिहायचं कुठलं बाळांनो, हे हां बोला. फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. Hence given equation is dimensionally correct. Very good. I am really proud of you guys. I am really proud of you. Okay. चला तुमच्या नोट्स काढत बाळांनो लवकर. हां आता देवानी दिलेली वापरायची. हां हां तुमच्या नोट्समधलं ओके किंवा टेक्स्टबुकमधलं अनसॉल्ड क्वेश्चनमधला ओके क्वेश्चन नंबर 10 पेज नंबर 31 वर दिला आहे देशमुख क्लासेस नोट्समध्ये. आहे का बघा, आहे का. जो आर्टिकल आपण शिकताय त्या आर्टिकलवर बेस सांगताय आहे. ओके आता इकडे लक्ष द्या काय दिलाय बघा. हे बाळांनो हां तुम्हाला दिलाय इक्वेशन v इज इक्वल्स टू, तुम्हाला दिलाय 80 प्लस, आवाज नको आहे, 80 प्लस b डिवायडेड बाय टी प्लस सी. टी प्लस सी प्लस किती असतं सांगा, v0. काय असतं, v0 इज डायमेन्शनली व्हॅलिड इक्वेशन. इज डायमेन्शनली व्हॅलिड म्हणजे करेक्ट आहे, ते स्वतः बोलले. मागचे जे 3 एक्झाम्पल झाले आहेत तिथे करेक्ट आहे ते स्वतः बोलले की आपण क्रॉस व्हेरीफाय केलं, आपण चेक केलं आणि नंतर कन्क्लुजन दिलं हो करेक्ट आहे. इथं ते हे विचारत नाही की हे करेक्ट आहे का,
जर का ते बोलले असते ना हे इक्वेशन करेक्ट आहे की नाही आहे चेक करा रे, मग मी काय केलं असतं त्या टर्ममध्ये येणाऱ्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन फाइंड केले असते, हे प्रत्येकाचे डायमेन्शन जर का सेम आले असते तर मग बोललो असतो येस करेक्ट आहे, नसते तर करेक्ट नाही आहे. पण ते स्वतः बोलले आहेत काय द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली, लक्ष द्या रे, डायमेन्शनली व्हॅलिड. सर ही भाषा समजत नाहीये तर आपल्या भाषेत इज डायमेन्शनली करेक्ट. इज दॅट क्लिअर? ते स्वतः बोलले इक्वेशन डायमेन्शनली, याचा अर्थ या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स सेम आहे. समजलाय? आपण घेणार डायरेक्ट सेम आहे म्हणून, कारण ते स्वतः बोलले करेक्ट आहे. हो म्हणा यार. हां, ऑब्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ए बी सी अप्पा बळवंत चौक. ओके ठीक आहे, लक्ष द्या. हां, ते म्हणतात जर का हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ ए, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ बी अँड फाइंड द डायमेन्शन्स ऑफ सी. त्या तिन्ही कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स तुम्हाला कळायला लावले. ओके, त्यात हे सांगितलं त्यांनी वेअर व्ही कोण आहे वेलोसिटी है, ये ले हमको पता था. टी कौन है टाइम है, वो भी हमको पता था. और v0 का है इनिशियल वेलोसिटी है. ठीक है, असू दे वेलोसिटी असू दे, फाइनल असू दे की इनिशियल मीटर पर सेकंदच असते. से यस बोला. पहिलं ऍप्लिकेशन शिकलो, त्याचे 2-3 एक्झाम्पल घेतलो, पण पेपरमध्ये क्वेश्चन कसा येतो बघा. तुम्हाला इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे शो करायचं आहे की दिलेला आहे, तर तुम्हाला म्हणतात एबीसीचे काढा डायमेन्शन्स. ओके, सो टू फाइंड our target is to find what to find dimensions of A, dimensions of B and dimensions of C. नवीन लोकांनी लक्ष द्या, असं बॉक्स मध्ये लिहिणे म्हणजे डायमेन्शन्स फाइंड करणे. काय फाइंड करणे? डायमेन्शन्स. आर यू गेटिंग? कम ऑन एवरीवन, बोला. व्हेरी गुड, आई एम रियली प्राउड ऑफ यू. ओके, हां बोला. बिलकुल घाबरायचं नाही, फिजिक्स इज अ व्हेरी सिंपल सब्जेक्ट. ओके, हां, हे दिलेलं इक्वेशन आहे बरोबर आहे. आता मला हे सांगा, तुम्हाला दिलेलं आहे की हे इक्वेशन व्हॅलिड आहे, हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. तिथे लिहू शकता तुम्ही इंग्लिशमध्ये ॲज गिवन, ॲज काय दिलेलं आहे गिवन इक्वेशन, गिवन दिलेलं आहे, असं दिलेलं आहे की हे जे दिलेलं इक्वेशन आहे गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली व्हेरी गुड, डायमेन्शनली करेक्ट. जर का एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल तर त्याच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, कुठे गेलं तू, कुठे पण जातो. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी शुड बी इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ एटी. गाइज, A is not acceleration, they have given A is a constant. मराठीत बोलता मी आता, ए हा ऍक्सेलरेशन नाही आहे. त्यांनी बघा क्वेश्चन, बघा क्वेश्चन, ते स्वतः बोलले ती कोण आहे बघा क्वेश्चन, बघा कोण आहे बघा, हे ऍक्सेलरेशन नाही आहे, कॉन्स्टंट आहे. आता इकडे लक्ष द्या, पहिल्या टर्मचे डायमेन्शन इज इक्वल्स टू दुसऱ्या टर्मचे डायमेन्शन इज इक्वल्स टू, सांगा तिसरी टर्म कुठली आहे, बी आहे की बी अपॉन सगळी आहे, बी आहे फक्त की बी अपॉन सगळी आहे. हे बाय बाय बाय, दोन टर्म मध्ये गुच्चू 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 गुणाकार किंवा असा गुच्चू 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 डिव्हिजन असेल तर त्या दोन वेगवेगळ्या टर्म नसतात, ती एकच टर्म असते. टर्म्स वेगवेगळ्या तेव्हाच असतात जेव्हा दोघांमध्ये प्लस किंवा, मग या इक्वेशन मध्ये किती टर्म्स आहेत सांगा बरं, 4. 1, मग प्रत्येकाचे डायमेन्शन काय असले पाहिजे, सेम. पहिली चे डायमेन्शन इज इक्वल्स टू सेकंड चे डायमेन्शन इज इक्वल्स टू थर्ड चे डायमेन्शन्स. से यस इज इक्वल्स टू 4 चे डायमेन्शन. कसं छान. ओके, लक्षात ठेवा, समजलंय. ओके, आता तुम्हाला कोणाचे डायमेन्शन्स काढायचे आहे, एबीसी. चला लागू मागे, सर कोणाच्या, एच्या मागे लागू. चला एच्या मागे लागायचं, याला कोणासोबत इक्वेट करा. मी एक काम करतो, सिंपल मध्ये सिंपल, सेकंडला फर्स्ट सोबत इक्वेट करतो. से यस, तसं फर्स्ट इज इक्वल्स टू सेकंड इज इक्वल्स टू थर्ड इज इक्वल्स टू फोर्थ आहे ना.
कुठले दोन घेतो मी. ए ची गरज आहे त्यामुळे ए घेतला आणि सोबत मी व्ही घेतो. V0 घेतला तरी चालतो, शेवटी दोन्ही व्हेलॉसिटी ही फायनल आहे आणि इनिशियल आहे. चला मग आता एक काम करतो मी, ते करतो बाळांनो. हां चला, हां सगळ्यात पहिले लिहितो V इज इक्वल्स टू किती असतं, ए की एटी, एटी. पुन्हा सांगतो ए कोण आहे, ए कोण आहे, ए कोण आहे, घाबरू नका बोला, ए कोण आहे, कॉन्स्टंट. त्याचे डायमेन्शन्स काढायचे आहे. मग कुणाचे डायमेन्शन्स काढण्यासाठी काल आपण शिकलो होतो, पहिले त्याचा काय तयार करावा लागतो, फॉर्म्युला. कोण, चला बोला याचा फॉर्म्युला काय होईल. तर मला हे सांगा, हा व्ही मल्टीप्लाइड मधला टी डिवाइड मध्ये गेला तर इथे कोण राहिला, ए. कोण, सो एचा फॉर्म्युला भेटला, ए इज इक्वल्स किती असतं, व्ही की बी बाय डी. जमलं ना. जर का कोणाचा फॉर्म्युला भेटला तर त्याचं काय फाइंड करायचं, काय फाइंड करायचं, युनिट. आणि युनिट कुठलं असलं पाहिजे, फंडामेंटल. कुठलं सांगा बरं, फंडामेंटल युनिट किती आहे जगात, एकदा पुन्हा सांगा कुठले आहेत, मीटर, सेकंड, एम्पियर, कॅन्डेला, केल्विन. अनमोल अरे ओके नाही, ओके से यस. आणि चला युनिट लिहा, 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 युनिट. हां व्ही म्हणजे कोण, वेलॉसिटी. वेलॉसिटी किती, मीटर पर, टाइमचे युनिट सेकंड. बाय का बाई. हां हा सेकंड कुठं आला, डिनॉमिनेटर मध्ये आहे, न्यूमरेटर डिव्हिडंड मध्ये, आणि न्यूमरेटर डिव्हिडंड मध्ये कुठं आले, डिनॉमिनेटर. ठीक आहे. हां नवीन लोक पागल होतील. ओके पण जुन्या लोकांना समजत आहे. हां ही कोडिंग लँग्वेज आहे देशमुख सरची, समजलं की नाही, ती आपल्याच क्लासच्या पोरांना समजते. क्लासला अब्सेंट राहायचं नाही, मी आत्ताच सांगताय बरं का. अब्सेंट राहिली की संपलेच तुम्ही, मी पहिलीपासूनच बोलताय. सेकंड हा डिनॉमिनेटर मध्ये आहे की न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे, आणि न्यूमरेटरच्या डिवाइडची हक्काची प्लेस कुठली असते, डिनॉमिनेटर. याचं काय बेस्ट एक्झाम्पल दिलं होतं, बॅक बेंचर. समजलाय. हा सेकंड त्याची हक्काची प्लेस कुठली आहे, कारण तो न्यूमरेटर मध्ये आहे की न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे, त्याची हक्काची प्लेस डिनॉमिनेटर आहे, त्याला हक्काच्या प्लेसला आणा. ओके सो गाईज, ओके हा मीटर आहेच, ऑलरेडी खाली एक सेकंड होता बघा, आणि हा सेकंड आला. से यस, येस म्हणजे काय झाला, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सांगा मीटरची पॉवर 1 आणि सेकंडची पॉवर -2. से यस, हो म्हणा, से यस. सो सांगा व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ ए. ए हा कॉन्स्टंट आहे बाळांनो, 100 वेळ लिहिता मी. हां चुकून एक्सलेशन समजू नका. एम की एमएलटी, एमएलटी. कमॉन. एम मध्ये कोण, व्हॉट्स युनिट ऑफ मास, इज देयर एनी केजी. एल मध्ये कोण, व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ. हां बोला. टी मध्ये कोण, व्हॉट्स युनिट ऑफ टाइम. चला बोला, -2. इज दॅट क्लिअर, इज दॅट क्लिअर, येस. से येस. आपल्याला तिघांचे डायमेन्शन्स काढायचे, तिथले एकाचे झाले. कोणाचे, ए चे. ए कोण आहे, जिंकलो मी. बरं आहे. आता लागू मागे बीच्या सीच्या. आता बी सी एकाच टर्म मध्ये आहे. अरे हो म्हणा. आता बघा मला हे सांगा, ज्याला बुद्धी आहे त्यांनीच सांगायचं, ज्याला बुद्धी आहे त्यांनी सांगायचं, ज्याला बुद्धी आहे त्यांनीच. अर्धे मनातल्या मनात म्हणतो आपलं काम झालं आता. ओके हां आपण तर काही सांगणार नाही, ठीक आहे, लक्ष द्या. जमते जमते. हां हां मला हे सांगा रे, मला हे सांगा रे, इकडे बघा बरं, बघा बरं. बी आणि सी एकाच सोबत आले आहे, हो म्हणा यार. ओके बी डिवाइड बाय काय, टी की टी प्लस सी. से यस, से यस, से यस. आता इकडे लक्ष द्या. हां मी काय म्हणतो बघा बरं, खूप महत्त्वाचं आहे. मला हे समजत नाही मला काय सांगायचं आहे, ठीक आहे, इकडे लक्ष द्या. हां मी म्हणता एक्स इज इक्वल्स टू वाय प्लस झेड. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, डायमेन्शनली. सांगा बरं कुणाकुणाची इक्वेशन डायमेन्शन सेम आहे. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे याचा अर्थ काय, हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे याचा अर्थ काय, सगळ्या टर्मचे डायमेन्शन कुठल्या, सगळ्या टर्मचे एक्स. बरं बरं बरं, आवडलं मला, खूपच आवडलं. हां मी आता म्हणता हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे याचा अर्थ काय, या इक्वेशन मधल्या सगळ्या म्हणजे तिन्ही टर्मचे डायमेन्शन्स काय, से यस म्हणजे एक्सचे डायमेन्शन्स से, वायचे डायमेन्शन्स आणि झेडचे डायमेन्शन सेम टू सेम. आवडलं मला, ठेवा तुमच्या जवळ सर. आवडलं तर आहे सेम, हो म्हणा. आता मला एक सांगा, हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणजे प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आहे, हो म्हणा, हो म्हणा. आता इकडे बघा, का हो, थोडे डोळे मोठे करून बघा. मला एक सांगा, या रेशो मध्ये खाली कसं तरीच दिसत आहे. काय दिसत आहे खाली, टी मध्ये सी
टी मध्ये सी, अग्गबाई टी मध्ये सी, अग्गबाई टी मध्ये सी. आपण दोन टर्मची ऍडिशन केव्हा करू शकतो? आपण दोन टर्मची ऍडिशन केव्हा करू शकतो? जेव्हा दोन टर्मचे डायमेन्शन सेम असते. आपण दोन टर्मचे ऍडिशन केव्हा करू शकतो? जेव्हा दोघांचे डायमेन्शन. आणि इथं जर का बघितलं तर टी मध्ये कोण ऍड केला? म्हणजे त्या टी चे आणि सी चे डायमेन्शन काय असतील? म्हणजे सी चे डायमेन्शन कोणासारखे आहे? खतम. सी चे डायरेक्ट मिळाले. आता सी चे कोणासारखे आहे? कोणासारखे आहे? टी म्हणजे कोण? टाइम्स युनिट काय? सेकंडचे डायमेन्शन म्हणजे सी चे डायमेन्शन. म्हणतो म्हटलं ज्याला बुद्धी आहे त्यांना लक्ष द्या. हां ओके. डायमेन्शनलिस्ट काय ते? एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणजे त्याच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय? सेम. ओके. आता मला हे सांगा या ठिकाणचे डायमेन्शन्स काय? म्हणून त्या दोन टर्मच्या तीन टर्मच्या काय केल्या? ॲडिशन. दोन टर्मची ॲडिशन झाली म्हणजे दोघांचे डायमेन्शन्स काय? बरोबर आहे की नाही? हो ना? नाही तर दोन टर्मची ॲडिशन होत. सबसेक्शन असेल तरी सबसेक्शन होत नाही. आता इथे दोन टर्मची काय झाली? म्हणजे याचा अर्थ या दोन टर्मचे डायमेन्शन्स काय? कुठल्या दोन टर्मचे? टी आणि. म्हणजे मी असं म्हणू शकतो ना, काय? फ्रॉम इक्वेशन डायमेन्शन्स ऑफ टी अँड डायमेन्शन्स ऑफ सी काय असतील? सेम असतील. का बरं? त्या दोघांचे डायमेन्शन सेम आहे म्हणूनच त्या दोघांची काय झाली? जर का डायमेन्शन सेम नसते तर त्या दोघांची ऍडिशन होऊ शकली? टी मध्ये कोण ऍड केलाय? का बरं ऍड केला असेल? हे बाई तिघांचे डायमेन्शन्स काय म्हणून तिघं काय केले? ऍड केले किंवा सबट्रॅक्ट केले, काही असू द्या. ऍड किंवा दोन पैकी एकच होईल. मल्टिप्लाय डिवाइड होणार. समजलाय का नाही? ज्या अर्थी हे दोघं ऍड केले याचा अर्थ या दोघांचे डायमेन्शन्स काय? हे पहा माझं टार्गेट कोणाचे डायमेन्शन्स फाइंड करणे आहे? ए बी सी. ए चे निघाले. आता मी लागलो कोणाच्या मागे? सी च्या. सी कोणामध्ये ऍड झालाय? मग सी मध्ये टी ऍड केला. ऍड तेव्हाच होत असतात जेव्हा दोघांचे डायमेन्शन सेम. म्हणजे तुम्ही लागलीच तर असेल या, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. डायमेन्शन्स ऑफ टी इज इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ काय असले पाहिजे? सी. डायरेक्ट भेटेल. डायमेन्शन्स ऑफ सी इज इक्वल्स टू किती असतं? डायमेन्शन्स ऑफ टी. ओके. डायमेन्शन्स ऑफ सी इज इक्वल्स टू टी म्हणजे कोण असतं? टाइम. टाइम्स युनिट काय असतं रे? सेकंड. सेकंड म्हणजे सेकंडची पॉवर किती असते? 1. मग डायमेन्शन्स ऑफ सी काय असतात? बोला थोडं MLT च्या भाषेत लिहू. MLT. सांगा एम म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ मास? इज देयर एनी केजी? चला टी. एल म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ? इज देयर एनी मीटर? टी म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ टाइम? बोला 1. खतम. आर यू गेटिंग? सांगा इथे कोणाचे डायमेन्शन्स मिळाले? बोला इथे कोणाचे मिळाले? सी चे मिळाले. से यस. आता कोण राहिला? घाबरू नका. बी. चला बी घ्या. बी कुठे आहे? या टर्म मध्ये. आता घेताना अख्खी टर्मच घ्यावं लागेल. असं तर नाही फक्त बी उचलला. घेताना अख्खा टर्मच घ्यावं लागेल. आणि या टर्मचं कंपॅरिझन कोणाशी करायचं तुम्ही डिसाईड करा. यू कॅन कम्पेअर विथ V0, यू कॅन कम्पेअर विथ धिस टर्म, यू कॅन कम्पेअर विथ धिस टर्म. कारण की सगळ्या टर्म काय? सेम. बी घ्यायचा आहे म्हणजे फक्त बी घ्याल की अख्खी टर्म घ्याल? अख्खी टर्म सोबत आपण कोणासोबत कम्पेअर करता? V0 सोबत करता की V सोबत करता? बी काय सेमच आहे. ओके चला मग आता अख्खी टर्म घेतली. सो पुन्हा इथे लिहू शकता तुम्ही काय? हां अरे 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 गोंधळ 2 मिनिट. हां सांगा काय लिहाल? बोला फ्रॉम इक्वेशन. चला ओके. इक्वेशन वरनं मी काय करणार आता लक्ष द्या. हां बाळांनो फ्रॉम इक्वेशन अख्खी टर्म बी डिवायडेड बाय काय असतं? टी की टी प्लस सी? टी प्लस सी इज इक्वल्स टू कम्पेअर करा. कोणासोबत कम्पेअर केला? व्ही सोबत. से यस. आता इकडे लक्ष द्या. घाबरायचं नाही कोणाला. मी आहे. मला कोणाची डायमेन्शन काढायची आहे? हां कोणाची? आता बघा मी काय करतो. हां टी प्लस. हा कोण आहे? घाबरू का? सी कोण आहे? अगदी बरोबर. सी कोण आहे? टीच आहे. सी कोण आहे? जे सी चे ते. अरे ओके नाही. जे सी चे ते. मग सी कोण आहे? मग मी टी लिहिला तरी फरक पडत नाही. फरक पडत का बरं? कारण जे तुझे ते माझे. तू आणि मी एकच. तू गेली काय आणि मी गेलो काय? अरे हो की नाही? समजलाय का? सांगा सीच्या ठिकाणी काय लिहिलं? कारण काय असतं मी तुम्हाला सांगतो बघा. घाबरू नका. टी म्हणजे कोण आहे? टाइम आहे. सी म्हणजे कोण आहे? कॉन्स्टंट आहे. कोण आहे? असं नसते ना. मला दोन्ही फिजिकल क्वांटिटी लागेल तरच मी डायमेन्शन्स काढू शकतो.
सी कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटच्या ठिकाणी मला एखादी फिजिकल क्वांटिटी लिहायची. काय लिहायची आहे? मनात आली ती लिहिणार की जी आहे तीच लिहिणार? सी म्हणजे कोण आहे? जे सीचे ते, मग जिथं सी तिथे लिहू शकतो ना मी. फक्त त्या कॉन्स्टंटला कोणाच्या रूपात लिहिलं? फिजिकल क्वांटिटीच्या रूपात लिहिलं. कोणाच्या? फिजिकल क्वांटिटी. मग सर असं का हो? हां, मूर्ख थोडी आहे मी. हां, व्ही टी प्लस टी तुत्ती टी प्लस टी. का हो सर तुम्ही आम्हाला पागल बनवता का? ओके, का हो सर तुम्ही मला हे सांगा, तुम्ही टी मध्ये टी ॲड केला आणि टुट्टी झाला. काय झाला? काय झाला? डायमेन्शन चेंज झालं सर. डायमेन्शन चेंज नसता होत गदडे हो, कारण टुट्टीमध्ये टूचं काही घेणदेणच नाही आहे. शेवटी कोण पाहिजे मला? टीच मिळाला. समजलं आहे की नाही? त्यामुळे तिथं 10T आला तरी फरक पडला, कारण की डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये कॉन्स्टंटला काहीच महत्त्व दिलं जात नाही. डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये कॉन्स्टंटला काहीच महत्त्व दिलं जात नाही. इज दॅट क्लिअर? येस. आणि चला टुट्टी तिकडे घेऊन जा. चला घ्या टुट्टी तिकडे. हां, सांगा बीची व्हॅल्यू किती आहे? व्ही इंटू टी की टुट्टी, म्हणजे व्ही इंटू टी. खतम. अरे ओके नाही, तसं तुम्हाला माहिती आहे का, ॲज अ टीचर म्हणून मी काय शिकवायला पाहिजे? ॲज अ टीचर म्हणून मी काय शिकवायला पाहिजे? डायरेक्ट उडवलं असतं मी. हां, कसं? का हो? टी की टी प्लस सी. सी कोण आहे? डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये कॉन्स्टंटला महत्त्व दिलं जात. लिहू नका. काय लिहिलं असतं? टी की टी प्लस 0 असंही सांगू शकलो असतो मी डायरेक्ट. तसं करू? चल नाही, तसं करतो. मला काय, मी काय पण शिकू शकतो. हां, सी कोण आहे? डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये कॉन्स्टंटला महत्त्व दिलं जात. हे का तिकडे? चल ग येते ना. हां, खतम. तेच तर आन्सर आलं होतं. मी काय बोलताय समजताय का? समजताय का मी काय बोलताय? समजलाय? आणि चलो निघलो. हां, बीची युनिट लिहायचे. चला. हां, व्ही टी. व्ही म्हणजे कोण? वेलॉसिटी की फायनल वेलॉसिटी? व्हॉट्स युनिट ऑफ वेलॉसिटी अँड टाइम? सेकंड. कम ऑन. मीटर म्हणजे मीटरची पॉवर 1. व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ बी? बोला बीचे डायमेन्शन्स काय असतात? एम एल टी. एम म्हणजे कोण? नवीन लोक घाबरू नका बाई, हे विचित्रच आहे. ठीक आहे. ठीक आहे. पहिल्या दिवशी एवढा कम्फर्टेबल झोन येत नाही, पण गॅरंटी घेतो जे लोक काल बसले होते त्यांना आज कालच्यापेक्षा बेटर समजत आहे. तर जे लोक आज नवीन आले तुम्हाला आजपेक्षा उद्या बेटर समजेल. समज आज समजत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. हां, ती मी चांगलं शिकवतोच, त्यात काही वाईट नाही आहे. ठीक आहे. हां, पण त्यात तुम्हाला समजत नसेल तर उद्या समजेल. समजलं आहे? पण फोकस राहा, अब्सेंट राहू. समजलं आहे? सांगा आपल्याला कोणाकोणाचे डायमेन्शन्स फाइंड करायचे होते? ए बी सी. गॉट इट? येस. तर सगळ्यात शेवटी लिहू आन्सर. काय लिहू सांगा? आन्सर. ओके, ठीक आहे. नाही लिहिलं तर चालते, असू दे. ओके, चालेल. तर आपण डायमेन्शन ॲनालिसिसचं फर्स्ट ॲप्लिकेशन बघितलं. कुठलं? फर्स्ट. अजून त्या ॲप्लिकेशनवर बेस कुठला क्वेश्चन आहे का बघा? ठीक आहे, नाही आहे बाकी कुठले. क्वेश्चन नंबर करायचं का? तुझी इच्छा आहे का बाळा? तुझी इच्छा आहे का? ठीक आहे, हिची इच्छा आहे ना, करू आपण. चला. हां, ए चला. ओके, क्वेश्चन नंबर 3 काढा. अनसॉल्ड न्यूमेरिकल मध्ये पेज नंबर डीसी नोट्स. पेज नंबर किती आहे सांगा? 30. चला बोला. काय फॉर्म्युला दिलाय सांगा त्यांनी? जाऊ दे, जास्त डोकं नका लावू. हां, फॉर्म्युला काय दिलाय सांगा त्यांनी? बोला. खाली बघा नोट्स मध्ये फॉर्म्युला दिलाय. एफ इज इक्वल टू किती दिलाय? बी ई व्ही. एफ आहे की मॉड ऑफ एफ आहे? मॉड ऑफ एफ आहे ना असं काहीतरी. You know mod? Absolute value which always gives the positive answer. काही अर्थ नसतो त्याला. फक्त एफ लिहिलं तरी चालते. एफ इज इक्वल टू असतं बी इंटू ई इंटू किती असतं? व्ही. काही डोकं लावू नका प्लीज, चालणार सुद्धा नाही. मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो, याच्यात काय सगळं नवीन आहे तुमच्यासाठी. हे तुम्ही 11वी शिकलेच नाही, आता सुरुवात झाली आहे कुठं 11वीची. इलेक्ट्रोस्टॅटिक्स शेवटच्या टॉपिकमध्ये हा फॉर्म्युला शिकणार तुम्ही. ओके, एफ म्हणजे फोर्स, यू आर अवेअर अबाउट दॅट. बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक यू आर नॉट अवेअर, सोडून द्या. ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, काय? आणि व्ही म्हणजे वेलोसिटी. पुन्हा एकदा लिहितो, हां, घाबरू नका. एफ म्हणजे कोण?
व्हेरी गुड, आवडलं मला. बी म्हणजे काय? इंडक्शन. असू द्या, मी आता सांगणार सुद्धा नाही इंडक्शन काय असतं, कारण मला ते सांगायचंच नाही आहे. ओके, त्यासाठी वेगळा टॉपिक आहे. ई म्हणजे काय असतं? चार्ज. काय? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आणि व्ही म्हणजे काय असतं? वेलॉसिटी. आणि ते काय म्हणतात? व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ बी. कोणाचे डायमेन्शन्स काढायचे आहे? बीचे. जमलं, ठीक आहे, इझिली काढू शकतो. ज्याची भीती होती त्याचीच विचारले, पण इझी झालं. रिझन सांगतो. कोणाचे डायमेन्शन्स काढायचे? त्याचा फॉर्म्युला तयार करा. कसा कराल? या दोन मल्टिप्लायच्या टर्म डिवाइड मध्ये घेऊन जा. से येस. कारण ज्याचे डायमेन्शन्स काढायचे त्याचा तर फॉर्म्युला लागेल ना भाऊ. ओके, तर मला एक सांगा, आपल्याजवळ फॉर्म्युला काय? एफ इज इक्वल टू किती आहे सांगा? बी ई व्ही. मला बी चे काढायचे आहे, तर ई व्ही घ्या खाली. सो एफ डिवायडेड बाय काय असतं? ई की ई व्ही. सो बी इज इक्वल टू किती असतं? एफ डिवायडेड बाय ई व्ही. मला इकडल्या राईट हँड साईडच्या सगळ्या टर्म माहित आहेत. सांगा, एफ म्हणजे कोण? ई म्हणजे कोण? चार्ज जनरली. हा ठीक आहे, तुमची लईच इच्छा असेल तर तुम्ही असं करा, मला काय फरक पडतो. शेवटी चार्ज कशाने दाखवतात? हा सर, काल केला आपण. आणि बी म्हणजे कोण? झालं. आणि डायमेन्शन कोणाचे काढायचे? बीचे. वाचले तुम्ही, कारण बी कोणावर डिपेंड आहे? यांच्यावर. बस याला सॉल्व्ह करा. समजलाय की नाही? अरे ओके नाही. आणि चला, डायमेन्शन्स काढण्यासाठी व्हॉट आर नीड? फंडामेंटल क्वांटिटी ऑफ फंडामेंटल युनिट्स. एफ म्हणजे फोर्स. सांगा, फोर्स युनिट काय असतं? न्यूटन. फंडामेंटल आहे का? फंडामेंटल नसेल तर यूज द अँड ब्रेक इनटू फंडामेंटल. चला बोला, फोर्स म्हणजे काय असतं? मास की मास इनटू ऍक्सेलरेशन. आवडलं मला. क्यू म्हणजे कोण? व्हॉट्स द युनिट ऑफ चार्ज? कुलोम. फंडामेंटल आहे का? मग त्याला कशात कन्वर्ट करायचं? फॉर्म्युल्यामध्ये. काय लिहितो? आयटी. अभ्यास करा. सर का बरं आयटी करतो? नवीन लोकांनी लक्ष द्या. लहानपणी तुम्ही शिकलेले आहेत बाळांनो, म्हणजे 10वीला, की करंट आय इज इक्वल टू किती असतं? चार्जची चार्ज अपॉन टाइम. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज करंट. आय इज इक्वल टू किती असतं? क्यू की क्यू बाय टी. मग टी इकडे गेला, सो आय इंटू टी इज इक्वल टू किती असतं? बोला क्यू. तो क्यू इज इक्वल टू किती असतं? आय की आय टी? से येस. काल मी शिकवलाय. काल मी असे 3-4 न्यूमेरिकल घेतले ज्यात असं झालेलं आहे. ओके, पण आज जे नवीन आहे त्यांनी लक्ष द्या. ओके, सो क्यूची व्हॅल्यू किती असतं? आय की आय टी. आणि व्ही म्हणजे काय असतं? वेलॉसिटी. इज दॅट क्लिअर? चलो निकालो. युनिट निकाला. चला बोला युनिट. हा, एम म्हणजे कोण? ऍक्सेलरेशनचं युनिट किती असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्ष द्या, मीटर पर. आय म्हणजे कोण? आय म्हणजे मी. आय म्हणजे कोण? व्हॉट्स द युनिट ऑफ करंट? व्हेरी स्मार्ट. टी म्हणजे कोण? व्हेरी गुड. व्ही म्हणजे कोण? कसं? एकदा पुन्हा. गेट्स. मज्जा येते खूप. अभी तो शुरुआत है. फिजिक्स इज अ व्हेरी सिंपल सब्जेक्ट. ओके, हा, दररोज अभ्यास करायचा रे बाळांनो. मी आता सांगतो, एक टाइम जेवले नाही तरी चालते, मरत नाही. भगतसिंग 128 दिवस जेवले नव्हते, जेवण तर राहिलेत ना. तर आपण एक टाइम नाही जेवलो तर काही मरणार नाही आपण. पण अभ्यास दररोज करायचा, खूप नाही करायचा, आपण डेली करायचा. कारण काय माहिती का, तुम्ही जेव्हा क्लासला येतात ना, की तुमचं डोकं मी घरी पाठवताना असं एम्प्टी करून पाठवणारच नाही, एवढं भरून भरून पाठवणार की तुम्हाला जाताना असं चक्कर आल्यासारखं होईल. चाललंय, जड वाटतंय. समजलंय का काय म्हणताय मी? ते लगेच घरी गेल्याबरोबर रिवाइज करायचं देवाच्या देवा. फक्त पहिले 3 ते 4 टॉपिक. किती? एकदा तुम्ही जिंकले, तुम्हाला जमायला लागलं की नंतर तुम्हाला कोणाचीच गरज पडणार नाही. फक्त फर्स्ट 3 to 4 टॉपिक्स, दॅट्स इट. 3 टॉपिक खूप झाले. पहिले 3 टॉपिक म्हणजे पुढचा 1.5 महिना. किती? 1.5 महिना. 45 डेज. नेक्स्ट 45 डेज. समजलाय का? तुम्ही माझ्या फिलिंग समजा बरं का. प्रत्येक लेक्चरमध्ये बोल तुम्ही. मनात सर तेच सांगतो, बोलू नका प्रत्येक लेक्चरमध्ये. पण काहीतरी महत्त्व असेल त्याचा. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. समजलाय का? लक्ष द्या इकडे. आता इमोशनल नाही व्हायचं. हां, सेकंड कॅन्सल. हां हां, आता आम्हाला नाही समजलं तरी चालते. घ्या सर तिला खाली.
तिला म्हणजे सेकंड स्क्वेअरला, बरोबर. अरे हो की नाही. केजी मीटर, बरोबर आहे ना. पुन्हा एकदा नवीन लोक, सेकंड स्क्वेअर हा कुठे आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे की न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे. आणि न्यूमरेटरच्या डिवाइडची टर्म कुठे जाते, डिनॉमिनेटर. केजी मीटर, इथं कोण केलं, सेकंड. आणि हा मीटर होताच. चल ग चल, आले आले. मीटर मीटर कॅन्सल. आर यू गेटिंग? येस. सो बाळांनो, के जी एम्पियर सेकंड स्क्वेअर. एम्पियरची पॉवर दिली म्हणजे किती असतं, 1. केजी ची पॉवर किती आहे, 1. सो केजी ची पॉवर सो प्लीज टेल me the dimensions of B. Come on. MLT. M म्हणजे कोण, L म्हणजे कोण, Y0. सर तो मागून आवाज येत आहे 0, त्या आवाजात आम्ही आवाज मिसळतो. मग मागून आवाज येत आहे 0 0 0, बरोबर आहे की नाही. ती खरंच 0 येते एमची, एलची पॉवर. का बरं, मीटर मीटर आहे का. आणि टी म्हणजे कोण, अरे बापरे. मला हे सांगा, डायमेन्शन्स काढण्यासाठी आपण ओके कुठल्या क्वांटिटी यूज करतो, फंडामेंटल. हाऊ मेनी फंडामेंटल क्वांटिटीज आर देयर. आपण किती यूज करतो. पण गरज पडली तर बाकीच्या यूज करायच्या. सांगा गरज कोणाची पडली, करंटची. करंटची युनिट किती असतं, एम्पियर. ची पॉवर 1 की -1, मायनस. दिस ऑल ओवर अबाउट द फर्स्ट application of dimensional analysis, that is to find the correctness of a given physical equation. दिलेलं फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की रॉंग आहे. आर यू गेटिंग, आर यू गेटिंग. कसं बघायचं सांगा, एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की रॉंग आहे, कसं चेक करायचं, कसं चेक करायचं सांगा. जे इक्वेशन दिलं असतं त्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय यायला हवे, सेम यायला हवे. इज दॅट क्लिअर. येस. चला लिहून घेता. ओके, नोट्स मध्ये लिहायचं.